50 ते 100% रिटर्न काही दिवसामध्येच कमविले. रिसेशन आलं की लोक घाबरतात, नोकऱ्या जातात आणि महागाई वाढते आणि स्टॉक मार्केट खाली येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की ह्याच रिसेशनमध्ये स्मार्ट इन्व्हेस्टर्स करोडपती बनतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे रिसेशनमध्ये पैसे कमवण्याचा प्रूव्हन मार्ग, ज्यात रिस्क कमी आहे आणि प्रॉफिट मॅक्सिमम होतो. शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी वॉरन बफेटने पण रिसेशनमध्ये वापरली होती. डिस्क्लेमर: लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी रिस्क असतो. ही माहिती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःच्या रिसर्च आणि एक्सपर्टचा सल्ला घ्या. नंबर 1. रिसेशन म्हणजे काय आणि मार्केट का घसरतो? रिसेशन म्हणजे देशाची इकॉनॉमी सलग 2 क्वार्टरमध्ये निगेटिव्ह ग्रोथ दाखवते. परिणाम: लोकांचे खर्च कमी होतो, कंपन्यांचा नफा घटतो, स्टॉक प्राइसेस खाली येतात. 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसमध्ये सेन्सेक्स 60% खाली आला होता, पण 2014 मध्ये त्याने 300% ग्रोथ दिली. तर प्रश्न निर्माण होतो की मार्केट खाली जातो म्हणजे सगळं संपलं का? तर उत्तर आहे नाही. ही खरेदीची सर्वोत्तम वेळ असते. नंबर 2. क्वालिटी स्टॉक्समध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. रिसेशनमध्ये कमजोर कंपन्या तुटतात, पण स्ट्रॉंग कंपन्या जसं HDFC बँक, इन्फोसिस, रिलायन्स, टाटा आणखी मजबूत होतात. यात पण एक हॅक आहे. ब्लू चिप कंपनीज नेहमी रिकवर करतात. मार्केट लो मध्ये खरेदी करा. रिसेशन संपल्यावर 2 ते 3 पटीने रिटर्न देतात. NSE डेटा सांगतो की 2008 ला इन्फोसिस 600 वर आला होता. 2024 ला तो 1500 प्लस झाला आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की सगळ्या कंपन्या रिकवर होतात का? उत्तर आहे नाही. फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या टिकतात. नंबर 3. डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट. रिसेशनमध्ये लक्झरी आयटम बंद होतात, पण फार्मा, FMCG, युटिलिटीज ह्या सेक्टर्स कधीच थांबत नाही. एक्झाम्पल: नेस्ले मॅगीची कंपनी, HUL सोप किंवा शॅम्पूची कंपनी, सन फार्मा मेडिसिन्सची कंपनी. कोविड-19 2020च्या रिसेशनमध्ये FMCG सेक्टरला हार्डली 5% इम्पॅक्ट पडला, पण IT आणि ऑटो सेक्टर 30% खाली कोसळले. नंबर 4. SIP कंटिन्यू करा, कारण हा रिसेशनमध्ये गोल्डन टाइम आहे इन्व्हेस्टिंग करायचा. रिसेशनमध्ये मार्केट खाली असल्यामुळे म्युच्युअल फंड युनिट्स चीप प्राइसमध्ये मिळतात. SIP चालू ठेवणं म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट कमी करणं. AMFI रिपोर्ट 2023 मध्ये दाखवले आहे की SIP चालू ठेवणाऱ्या इन्व्हेस्टर्सला 10 वर्षात 15 ते 18% CAGR मिळाला, तर SIP बंद करणाऱ्या इन्व्हेस्टर्सला ॲव्हरेज 6 ते 8% CAGR मिळाला. तर जर मार्केट क्रॅश झालं तर SIP बंद करायला हवी का? उत्तर आहे नाही. हीच टाइम आहे जास्त युनिट्स मिळवण्याची. नंबर 5. शॉर्ट टर्म ट्रेडिंग हॅक्स, स्विंग आणि ऑप्शन्सच्या. रिसेशनमध्ये व्हॉलेटिलिटी खूप असते, म्हणजे स्टॉक्स प्राइसेस पटकन वर जातात व पटकन खाली सुद्धा येतात. स्मार्ट ट्रेडर्स याचा फायदा घेतात, जसे स्विंग ट्रेडिंगने सपोर्टवर खरेदी किंवा रेजिस्टन्सवर विक्री करतात आणि ऑप्शन्स ट्रेडिंगवर पुट बाईंग. ऑप्शन्समध्ये मार्केट खाली असला तरी प्रॉफिट कमवतात. 2020 मध्ये अनेक ट्रेडर्सने निफ्टी ऑप्शन्समध्ये 50 ते 100% रिटर्न काही दिवसामध्येच कमविले. तर स्विंग आणि ऑप्शन्स ट्रेडिंग बिगिनर्ससाठी सेफ आहे का? तर आहे नाही. फक्त लर्निंग आणि रिस्क मॅनेजमेंट असेल तरच यूज करा. नंबर 6. कॅश आणि गोल्ड अलोकेशन. रिसेशनमध्ये लिक्विडिटी म्हणजे राजा. कॅश आणि गोल्ड ऑलवेज सेफ हेवन ऑप्शन्स असतात. 10% ते 15% गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा आणि काही कॅश स्वतःजवळ फ्युचर ऑपॉर्च्युनिटीजसाठी ठेवा. 2020च्या कोविड क्रॅशमध्ये सेन्सेक्स -38% वर गेला, पण गोल्ड +25% वर वाढलं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की रिसेशनमध्ये फुल कॅश ठेवावं का? उत्तर आहे नाही. कॅश प्लस स्टॉक्स प्लस गोल्ड बॅलन्स ठेवणं स्मार्ट आहे. इन कन्क्लुजन, रिसेशन म्हणजे संकट नाही, ही वन्स इन अ डेकेड ऑपॉर्च्युनिटी आहे. आज आपण पाहिलं मार्केट का घसरतो, स्ट्रॉंग स्टॉक्सची निवड, डिफेन्सिव्ह सेक्टर सेफ आहेत, SIP कंटिन्यू करणं बेस्ट आहे, स्विंग्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगचे हॅक, कॅश आणि गोल्डचं ॲलोकेशन. लक्षात ठेवा, फिअरमध्ये लोक विकतात, पण स्मार्ट इन्व्हेस्टर्स ह्याच टाइमला खरेदी करतात. कमेंटमध्ये सांगा मी कोणती स्ट्रॅटेजी वापरणार आहे या रिसेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.